राम राम नमस्कार. शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मैत्रिणींनो, चला मी आज तुम्हाला काहीतरी गोड रेसिपी दाखवते. कारण कधी कधी आपल्याला गोड खाऊशी होतं ना, तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला डाळीच्या पिठाची बर्फी कशी बनवायची ते सांगते मी तुम्हाला. आता इथं डाळीचं पीठ घेतलं आहे मी. आणि डाळीचं पीठ कसं, इथे साखर घेतली, तर तूप घेतलं. या वाटीमध्ये ना थोडेसे मी बदाम घेतले, जायफळ घेतले, इलायची घेतली आणि सुंठ घेतली. आता हे आपल्याला ना काय करायचे, याला कुटून घ्यायचे आपल्याला खलबत्त्यामध्ये. माझी सगळी गावठी रेसिपी राहते ना, तर मी मिक्सरमधून काही काढून घेणार नाही, याला कुटून घेणार आहे. आणि पीठ कसं, आपल्याला डाळीचं पीठ जे राहतं ना, तर थोडं ना असं जाडसर दळून आणायचं. बारीक खूप दळलं का मग त्याची बर्फी बनत नाही, चिकटती, खाताने चिटकती अशी दाडांना वगैरे. तर त्याच्यामुळे अशी थोडीशी गिरणीतून दळून आणली का सांगायचं की थोडीशी जाडसर दळून द्या. आता हे कुटून घेतलं मी. इथं जायफळ वगैरे पावडर सगळं. इकडं तूप ठेवलं आहे मी गरम करायला. इकडं चाचणी पण ठेवली आहे का तोपर्यंत चाचणी होऊन जाईल. आणि साखर तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. कसं प्रत्येकाला कसं, कोणाला कमी गोड लागतं, कोणाला जास्त गोड लागतं, त्याच्या हिशोबाने साखर टाकायची. आणि इथं आता आपल्याला, आणि पीठ कसं असं छान गवळ भाजून घ्यायचं. जास्त वेळ लागतो पीठ भाजायला, कारण ते कच्चं राहतं ना, मग ते बर्फी थोडीशी कचरत लागते. तर त्याच्यामुळं काय करायचं, असं छान गवळ भाजून घ्यायचं पीठ. आणि पीठ खूप बारीक, माझं बारीक कसं दिलं होतं त्या गिरणीवाल्यानं दळून. मी डाळच दळून आणलेली होती, पण थोडं ना जाडसर दळायचं. त्याची बर्फी ना खूप छान लागती जाडसर दळल्यावर. तर आता हे आपल्याला इथं भाजून घ्यायचं. असं गवळ छान भाजून घ्या. मैत्रिणींनो, रेसिपी जर आवडली बर्फीची तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आता हे आपल्याला कधी कधी खाऊशी होतं ना गोड, तर मग असं अधूनमधून आपल्याला बर्फी वगैरे करायची. याला काही एवढं लागत नाही खर्च वगैरे, थोड्या खर्चात होऊन जाते, अवघड पण नाही आहे. आता इथं मी काजू नाही, बदाम ते टाकले. मला काजू आणायला वेळ नाही भेटला, दुकानातून विसरून गेले मी. आणि हे टाकून घेतलं मी. आता सगळं झालं आपलं रेडी. आता आपल्याला काय करायचं, इकडं चाचणी झाली का बघते मी. काजू बदाम नसले तरी चालेल, काही हरकत नाही. जायफळ वगैरे, इलायची पावडर थोडी टाकून द्या, कारण ती पौष्टिक राहते ना शरीराला, तर त्याच्यामुळे ती थोडी टाकून द्या. आता हे आपलं झालं इथं भाजून. ते जास्त बारीक दिल्यामुळं त्याच्या गाठी झाल्या. आणि जास्त जाडसर थोडं मिडियम आणलं का पीठ तळून, त्याच्या गाठी वगैरे होत नाहीत भाजताना, असं खुसखुशीत होते. आता आणि बर्फी पण अशी छान खुसखुशीत होती. आता इकडं झालं आपलं सगळं रेडी. आता हे चाचणी झालेली आहे. मी ना गरमच टाकून देते. मला ना हळदी कुंकाला जायचे एक ठिकाणी, म्हणून घाई बाया उभ्या आहे बाहेर. तर त्याच्यामुळं ना हे ना मी गरम ओतली आहे. नाही तर थोडं निवाल्यावर पीठ थोडं निवू द्या आणि नंतर ओतलं तरी चालतं. आता हे आपल्याला असं हलवून घ्यायचं. असा गोळा छान मस्त बनतोय बघा. गोळा असा छान बनायला लागला, ऑटोमॅटिक गोळा बनतोय. अशी बर्फी करा, खा. मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली कशी नाही. ते बारीक पिठा असल्यामुळं ना बर्फी थोडी चिकट होतीये, आणि जाडसर पिठा असलं का मग नाही होत. तर तुम्ही जर करत असाल ना कधी, तर मग जाडसर थोडं दळून आणा पीठ. झालं बघा. आता गोळा इथं छान झाला, मस्त पोळतंय खूप, पण मला पण घाई आहे खूप. आता हे गरमच मी काय करणार आहे, हे थापून घेणार आहे ताटामध्ये. ताटाला तूप लावा की नाही लावलं तरी चालतं, कारण ह्याच्या अंगाचं तूप राहतच ना. आपण आधी तुपात भाजलेलं पीठ राहतं, तर ह्याचं तूप राहतं. झाला गोळा बघा, किती छान मस्त गोळा झाला बर्फीचा आपल्या. हां, आता बघा अशी खूप पोळती मला हाताला. अशी थापून घ्या, कारण मी हातानेच थापून घेते. हां बघा, झालं छान. आता असं ठेवून देणार आणि नंतर मग याच्या वड्या पाडणार. हां बघा,
आता इथं वड्या किती छान पडतात, इतक्या छान वड्या पडत आहेत मस्त बर्फीच्या. चला म्हटलं आता काही लय दिवसापासून गोड वगैरे काही रेसिपी झालीच नाही, तर आज गोड रेसिपी करू म्हटलं. असं कधी थोडंसं जेवणाबरोबर गोड कोणाला आवडतं ना खायला, तर मग असं करून ठेवलं तरी चालतं आपल्याला. मस्त छान वड्या पडताय, खूप मस्त. मैत्रिणींनो, रेसिपी जर आवडली तर मला सांगा नक्की कमेंटमध्ये, आणि नक्की बघा व्हिडिओ. बघा बघा किती छान मस्त वड्या पडले.